जय शिवराय मित्रांनो. मी रोशन वानकडे आणि आपला फार्म आहे साई ॲग्रो आधुनिक गोट फार्म, सोबतच गावरान कुक्कुटपालन. तर याच्यामध्ये आपण आज आपल्या फार्मवर शेळ्यांसाठी गव्हाण तयार केलेली आहे. आणि मी बरंच बघतो की गव्हाणीचे व्हिडिओ डिटेलमध्ये कोणीच टाकत नाही आहे. मला पण थोडी अडचण गेली कशा प्रकारे बनवावं, काय बनवावं. तर मी आज तुमच्यासाठी म्हणून की माझ्या सगळ्या मित्रांना ही गोष्ट इझिली होऊन जाव आणि सोप्या पद्धतीनं होऊन जाव. तर त्याच्यासाठी तुमच्यासाठी ही गव्हाणीचा डिटेल एक व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकत आहे. तर तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला महत्त्वाचे आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ, चांगले चांगले व्हिडिओ आणि परिपूर्ण माहितीचे व्हिडिओज माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळतील. कारण मी कोणत्या उद्देशाने व्हिडिओ नाही बनवत, मी तुमचा कोणाचा फायदा व्हाव, आपल्या फार्मवर झालेली वस्तू तुमच्या फार्मवर पण व्हाव आणि तुम्हाला डिटेल त्या गोष्टीची माहिती भेटाव यासाठी व्हिडिओ बनवतो. तर आता ही जी गव्हाण बनवली, याचं जे पार्ट आहे याच्यामध्ये लागणारे जे आपल्याला हे आहे, तर बघा, अँगल, पाईप आणि ड्रम आणि स्क्रू, हे 3 ते 4 प्रकारचे आणि हा चौरस गज प्रकारचे आपल्याला हे लागू शकतात. आता हे किती लागतात आणि कोणत्या क्वांटिटीमध्ये लागतात आणि आपल्याला हे किती प्राईजमध्ये अवेलेबल होतात, तर ह्या डिटेलचा व्हिडिओ मला तरी अजून यूट्यूबवर सापडलेला नव्हता. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक व्हिडिओ तुमच्यासाठी सगळ्यांसाठी एक डिटेल व्हिडिओ हा असावा. तर यामुळे काय होईल की तुम्ही डिटेल परफेक्ट माप माझ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला जे माहिती मिळेल त्याच्यामध्ये तुम्ही इझिली ती बनवू शकता. आणि मी याला कॉस्ट पण किती दिली, लोह्याला किती कॉस्ट लागली, याला मला गाडी भाडे किती लागले, याच्या सहित मी तुम्हाला हे डिटेल सांगणार आहे. तर बघा, पहिला जो आहे यातला, पहिले आपण ड्रम घेऊ. तर हा ड्रम मी मार्केटमधून घेतलेला आहे आणि या ड्रमची कॉस्ट पडलेली आहे मला 900 रुपये. एक बघा, मी तुम्हाला डिटेल सांगत जातो, प्राइस किती होईल आपली याची पण सांगत जातो. तर या ड्रमची जी प्राइस पडलेली आहे आपल्याला, ही पडलेली आहे 900 रुपये. ही झाली आपली पहिली प्राइस मित्रांनो. आता या ड्रमला कटिंग कशा प्रकारे करायची, तर या ड्रमला 2 हिश्श्यात न घेता, 2 हिश्श्यात घेतली तर तुम्हाला गाईसाठी तो कामी पडल. पण आपल्याला शेळी, आपली शेळी इझिली तिथपर्यंत तोंड तिथं गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये या ड्रमचे आपण 3 भाग केलेले आहे. आणि ड्रमचा जो 3 भाग केलेले आहे त्याच्यामध्ये ड्रमची साईज असते 3. तर 3, 3 आणि 3. तर हे जो प्रकार आहे 3, 3, 3, तर याला आपण 9 फूटची आपली एक गव्हाण एका ड्रम मध्ये तयार होती मित्रांनो. म्हणजे आपल्याला 9 फुटाची गव्हाण तयार करण्यासाठी स्पेशली कॉस्ट लागलेली आहे ड्रमची ही 900 रुपये. बरोबर आहे. त्याच्यानंतर मला एक चौरस पाईप लागला. चौरस पाईप 1x1 चा घेतलेला आहे मित्रांनो. तुम्हाला हेवी बनवायची असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं बनवू शकता, पण मी 1x1 चा पाईप वापरलेला आहे आणि तो 7 किलोचा वजनामध्ये घेतलेला आहे. तर आता तो पाईप किती लागणार आहे तुम्हाला, तर बघा, हे 9 असल्याच्यानं 9, 9 दोन्ही 18, 18 आणि दीड आणि 3 आणि 18 आणि 3 21 फूट, 21 ते 22 फूट तुम्हाला चौरस पाईप लागेल मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला मी कॉस्ट सांगितली आहे की त्याला आपल्याला इतका फूट लागलेला आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही कॉस्ट अशी जोडा की मला तो किलोने लागलेला आहे. मी बाकीचे मटेरियल अजून आणलेलं, मी एक छोटी गव्हाण अजून तयार केलेली आहे त्याच्यामध्ये. कारण हा पाईप तर आपल्याला 20च फुटाचा येतो, मग 22 लागला तर मग त्याची कॉस्ट कशी जोडायची. तर तुम्ही तुमच्या मार्केटच्या नुसार जे असेल रेट तुमच्याकडे 68 रुपये 70 रुपये जे रेट असेल त्यानुसार तुम्ही ती कॉस्ट पकडून घ्या. त्याच्यानंतर मला त्याच पद्धतमध्ये वरची रिंग जर पकडली आपण तर ही लागलेली आहे 21. त्याच्यानंतर ही पाय जो आहे, आता याची उंची, हा हे सगळ्यात महत्वाचा पार्ट, ज्या गव्हाणची उंची जी आहे ती आपण 1 फूट 9 इंच ठेवलेली आहे. म्हणजे शेळ्यांना इझिली व्यवस्थित त्याच्यामध्ये जाता येईल. 1 फूट 9 इंच ही आपल्याला हे आहे. आणि याचं जे टोटल हाईट घेतलेली आहे आपण ती 2 फूट 9 इंच घेतलेली आहे. म्हणजे 1 फूट आपण वर ठेवलेला आहे आणि 1 फूट 9 इंच गव्हाणीची माप घेतलेली आहे. तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल 2 फूट 9 इंच. तर आता आपण याचं मोठे मोठे माप पकडू. 3, 3 त्रिक 3 दोन्ही 6 आणि 12, 12 आणि ही 21. तर जवळपास 30 ते 32 फूट तुम्हाला हा अँगल लागू शकतो.
तर याची पण कॉस्ट तुम्ही तुमच्या याच्यानुसार पकडू शकता. त्याच्यानंतर आहे चौरस गज. हा तुम्हाला बघा, मी गव्हाणा बघितल्या, कोणी असं म्हणजे या पद्धतीनं, कोणी एकदम एक एक फुटावर लावले. मी न लावता, कारण कसं आहे त्याच्यामध्ये शिंग अडकू शकतात वगैरे वगैरे, त्याचे प्रॉब्लेम मी डिटेल सध्या तरी मी त्याच्यावर इतक्या डीपमध्ये नाही गेलो. तर मी माझ्या हिशोबानं हे तयार केलेलं आहे. मी याचे 4च गाले ठेवलेले आहे आणि माझ्या जे शेळी पालनातले जे अनुभवाच्या नुसार माझ्या ज्या बकऱ्या आहेत त्या मस्त व्यवस्थित याच्यामध्ये खात आहे. तर या पद्धतीनं ही गव्हाण आपली तयार झालेली आहे. आणि ही जी डिटेल मी तुम्हाला सांगितलेली आहे, ही डिटेल तुम्ही नोट करून ठेवा, की तुम्हाला ज्यावेळेस याचं काम पडेल तर किती गज लागला, किती पाईप लागला हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि किती उंची घेतलेली आहे. त्याच्यानंतर गव्हाणपासून जे 1 फूट 9 इंच जमिनीपासून घेतली, त्याच्यानंतर 1 फूट वरते घेतली, याची डिटेल पण तुम्हाला सांगितलेली आहे. आणि चौरस तर तुमच्या ड्रम प्रमाणे येऊन जाईल, आणि एका ड्रम मध्ये ही 9 फूट जशी तयार झालेली आहे. तर याला मला कॉस्ट लागलेली जी सांगतो तुम्हाला किंमत, मी ही खूपच खूप 3,000 मध्ये तयार केलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही म्हणसाल की मग एवढ्या कमीत कशी येते, तर माझे जे कडे कॉस्ट होती ते थोडी कमी लागलेली आहे, कारण मी स्वतः काही काम करतो. हे मी स्वतः जाऊन अँगल वगैरे आणलेले आहे. तुम्हाला गाडी भाडे याच्यामध्ये लागू शकतात, तुम्ही आणसाल तिथून वगैरे. तर ही मला 3,000 रुपयामध्ये समजा आपला लोहा झालेला आहे पूर्ण ड्रम वगैरे हे ते. आणि त्याच्यानंतर 1,000 रुपयाला बनवायची कॉस्ट लागलेली आहे माझ्याकडे. तशीच मी एक छोटी दुसरी बघा, पाण्यासाठी एक पाण्याचा आयटम आपण एक बनवलेला आहे. एक छोट्या पिल्लांसाठी बनवली होती. सध्या तरी पिल्लां याच्यामध्ये यूज होत आहे, ते पाण्यामुळे पाण्यासाठी यूज होत आहे. तर ही बघा, ही एक अशी एक नवीन मला मला दिसलं नाही कुठं, पण मी स्वतः हा प्रयोग करून पाहिला. हे छोटे ड्रम होते माझ्याकडे. हा ड्रम मला एक ड्रम 400 रुपयाला पडलेला होता. आणि अशीच एक आपण दुसरी पण तयार करत आहे. तर याच्या 3 भाग आपण म्हणजे 1.5 डब्बा याच्यामध्ये यूज केला, आणि 1.5 जो ड्रम आहे तो दुसऱ्या याच्यामध्ये यूज करू. आणि याला पाईप मध्ये बनवला आहे, 1x1चा पाईप आहे. आणि याची उंची फक्त मी 1 फूट घेतली आहे, म्हणजे इझिली एक तर पिल्लांनी चारा खायला जरी आपण यूज करू शकतो, आणि पिल्लांना पाणी आणि शेळ्यांना पण पाणी, या दोन्हीसाठी यूज याचा होऊ शकतो. तर ही पट्टी 25 इंची याला खालून पट्टी वापरलेली आहे. आणि त्या पण ड्रमला पट्टी वापरलेली आहे, मी तुम्हाला सांगायचं विसरलो. हे बघा, खालून याला पट्टी वापरलेली आहे, आणि याला पण स्क्रू आपण वापरलेले आहे. याला 1 इंची स्क्रू वापरलेले आहे. तर स्क्रूची आपल्याला कॉस्ट पडली आहे 2 रुपये. आणि काही 1.5 इंची कुठे कुठे आपल्याला त्याची 1.5 इंची स्क्रू पण लागू शकतो, त्याची कॉस्ट पडलेली आहे आपल्याला 2 रुपये 20 पैसे. तर हे या पद्धतीनं आपल्याला स्क्रू एक तुम्ही पकडून घ्या, 100 स्क्रू मध्ये तुमचं काम होऊन जाते. तर हे बघा, मी तुम्हाला हे सांगायचं विसरलो होतो म्हणून डबल तुम्हाला इथं आणत आहे. या प्रकारे 25 इंची आपण इथे पट्टी वापरलेली आहे. हर एका ड्रमला, एका ड्रमच्या साईजला 2, 2 आणि 2 असे 4 हे लावलेले आहे. तर या पट्टीचं तुम्ही आणू शकता. एक एक पट्टी आणली तर तुमची एक गव्हाण तयार होऊन जाईल माझ्या हिशोबानं, काही उरेल पण तुमच्याकडे. तर अशा पद्धतीनं तुम्ही ही गव्हाण तयार करू शकता. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ माझ्या तुम्हाला माहिती आणि छान छान प्रकारे जेही मी माझ्या फार्मवर तयार करेल, तर त्याचे व्हिडिओ तुम्हाला मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकत जाईल. हा डिटेल व्हिडिओ तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर याचा भेटून जाईल. आणि कॉस्टमध्ये जर काही मित्रांनो गडबड असली तर बघा, मी आता तुम्हाला एक ओरली म्हणून सांगत आहे की मला इतकी कॉस्ट लागली. थोडंफार याच्यामध्ये तुमच्या भागामध्ये कमी जास्त रेंजनुसार जे रेट असतो त्याच्यामुळे होऊ शकते. आणि मी तुम्हाला पहिले सांगत आहे, माझ्याकडे काही लोहा पहिले जे काम चालू होतं त्याच्यामधून उरलेलं आहे. मी एकंदरीत कॉस्ट पकडलेली आहे, तरी पण 3 ते 4,000 रुपये आपल्याला याची कॉस्ट येऊ शकते. तर याच प्रकारे आपण आता असं काम केलेलं आहे. आणि असेच नवीन नवीन आपल्याजवळ जे येत राहील ते आपल्याला चालू भेटेल. तर याच्यामध्ये जर तुम्हाला अजून काही अडचण आली, किंवा जर तुम्हाला याच्यामध्ये काही प्रश्न असले की तुम्हाला कॉस्टबद्दल, तुम्हाला ड्रम याच्याबद्दल, तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मग तुमच्या कमेंटला नक्कीच उत्तर भेटेल. आणि हे जे आहे हे जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, की माझा उद्देश हाच आहे की माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की सगळ्यांपर्यंत ही माहिती इझिली पोहोचली पाहिजे. मला जी अडचण चालली सगळ्यांना नाही यावं, तर याचंही सगळ्यांपर्यंत ही माहिती भेटली पाहिजे. आणि माझा पर्सनली नंबर तुम्हाला कोणी तसं देत नाही, पण मी पर्सनली नंबर देतो. मला तुम्ही संध्याकाळच्या टाईममध्ये फोन करू शकता. माझा जो नंबर आहे 8999137244, रोशन वानखडे. तर या नावाने तुम्ही सेव्ह करून ठेवा.
तर तुम्हाला कोणती डिटेल आणि कोणती जर हे पडली तर तुम्ही मला फोन करू शकता.